नमस्कार, महावार्ता न्यूजमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मी सुशील वाघमारे. आज आपण अशा शेतकऱ्यांची मुलाखत घेत आहोत की ज्यांनी नुकताच प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. शेती आणि शेतीला रस्ता असणं प्रचंड आवश्यक असतं आणि अशा परिस्थितीमध्ये असे काही शेतकरी आहेत जे चाकूर तालुक्यातल्या तीर्थवाडी येथील शेतकरी आहेत, ज्यांना रस्त्यासाठी सामना करावा लागतो आहे. जो वहिवाटीचा रस्ता होता तो शेतकऱ्यांनी कुठल्या कारणाने अडवला माहिती नाही, परंतु आज त्यांची पेरणी खोळंबलेली आहे. त्यांना वहिवाटीसाठी शेताकडे जाण्या येण्यासाठी रस्ताच नाही आहे, म्हणून त्यांनी आता प्रशासनाकडे थेट जिल्हाधिकाऱ्याकडे आत्मदहनाची मागणी केलेली आहे, इशारा दिले. शेतकरी माझ्यासोबत आहेत. त्या शेतकऱ्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. बाबा, महावार्ता न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. काय सांगाल? नमस्कार. नेमकं आपलं नाव काय आहे? बालाजी गुंडप्पा पाटील. नेमकं काय म्हणून आपण माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आपण निवेदन दिलंय? काय समस्या आहे आपली? आमच्या शेतीला रस्ता नसल्यामुळे आम्ही निवेदन दिलेलं आहे. शासनाने आम्हाला रस्ता करून द्यावा म्हणून असं निवेदन दिले. काय बरं, काय झालं नेमकं? कशामुळे आपण असं करताय? एक शेतकरी आहे मांडुकीचा रोडगे परमेश्वर, त्यानं जाळीचे तारे गुंपण करून सनी रस्ता बंद केलेला आहे. त्याच्यामुळं आम्ही अर्ज केलेला आहे. तुमची शेती कोणत्या गटामध्ये आहे? 74 गटामध्ये आहे वरी. हां, मग तुम्हाला जाण्या येण्यासाठी रस्ता नाही आहे? रस्ताच नाही, जाण्यासाठी बंद करून टाकून दिले. त्याच्यामुळे आम्ही अडचणीत आला. बाजूच्या शेतकऱ्याने पेरल्यात, त्यांच्या पेरण्या झाल्यात. आमचं अजून तिथं बी उगवणं सुद्धा शक्य होऊन गेले. तुम्ही पेरणी केली नाही? नाही, पेरणी केलंच नाही. रस्ताच नसल्यामुळे आम्हाला पेरणीची अडचण मिळाली. त्याच्यामुळं पेरणी झाली नाही आमची. शासनाला हेलपाटे मारून मारून कंटाळून आता बसलोय घरी. मग आता काय करणार? मग आता काय करणार? शासनाला दाद मागे गेली. ह्यानं त्याच्याकडे जावा, त्यानं ह्याच्याकडे जावा म्हणून असून आम्हाला असं फेटावल्यात. आम्ही अडकून पडला. आमच्याकडे शासन काही बघायला तयारच नाही. किती दिवस झाले असं? ह्याला कमीत कमी 2 महिने झालं आम्ही ह्याच्या मागे हिंडण्यावर. रोज तहसीलला जा, इकडं तिकडं फिरण्यावर, पण आमची दखलच कोणी घेण्या गेले. रस्ता कधीपासूनचा आहे? तो कधी बनलेला आहे रस्ता? हे 25-30 वर्षाखालला रस्ता आहे. आजपर्यंत काहीच बनले नाही. ते आमदा जून मेच्या दरम्यान जाळी मारून सनी रस्ता बंद करून टाकून दिल्यात आमचा. तुम्हाला जायला रस्ताच नाही? रस्ताच नाही. जाळी मारून वाटेच्या कडला नाल्याचा खड्डा मारून सोडल्यात. 5 फुटाचा खड्डा आहे, असं मध्ये जाता येणार. माझ्यासोबत दुसरे शेतकरी आहेत. काय सांगाल? रस्त्यासाठी आम्हाला भयंकर तकलीफ झालेली आहे. शेताकडे जाता येणं झाले. पुढे दगड्या धोंडे टाकून दुऱ्यावर रस्ता पॅक बंद करून टाकलेला आहे. मग आता कसं करताय तुम्ही? जाण्या येण्यासाठी काही पर्यायच नाही ना. आता आम्ही शासनाकडेच जॉब मागला. पर्यायच नाही साहेब. आम्ही घरी बसला, शेताकडे जाता येईना. त्याच्यामुळं काय आमचं गरीब लोकांचं काही चलं ना. कोणी दाद घेणं ना, कोणी फिरायला घेणं. आमच्याकडे कोणीच बघणार गेले. शासनानं थोडं लक्ष दिलं तर आमच्याकडे बरं होईल. एकूणच जर पाहायला गेलं तर कुठेतरी शेतकऱ्यांना शेतीसाठी रस्ता असावा आणि जर रस्त्याचे वाद असतील तर ते त्वरित मिटावेत यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे आणि त्या अनुषंगानं शासन पावलं उचलतं आहे. परंतु गेल्या अनेक दिवसापासून हे शेतकरी न्याय मागत आहेत, रस्ता मागत आहेत. या शेतकऱ्यांना रस्ता का मिळत नसावा हा प्रश्न अनुत्तरित आहे. खरं तर बाबा, आपण या ठिकाणी निवेदन दिलं आहे आणि या निवेदनामध्ये म्हटलं आहे की आपण 30 जुलैला, बरोबर आहे, 30 जुलैला आत्मदहनाचा इशारा दिलाय. हो, दिला. पण ते शासन काही आमच्याकडे बघच ना. आता ते पाळी आले, ते आत्मदहनच करावं लागेल आम्हाला. दुसरं काही पर्यायच नाही मार्ग. आत्मदहनाशिवाय काही पर्याय नाही. हे असलं शासन आहे, गरिबाला न्याय देणं ना, काही नाही. मग जगून तर का अर्थ आहे ह्याच्यामध्ये? आपण एवढं टोकाची भूमिका घेताय, असं करून चालेल का? काय करणार? शासन दखल घेण्या गेल्या, गरीब माणसाचा न्याय मिळा गेल्या, बरं त्याला इलाज काय? शेतकरी राहते, ते गरीब राहते, त्याच्यामुळं काहीतरी भिवूनसनी उपाय करते. मग आता आपली भूमिका ठाम आहे? हो, ठाम आहे आपली भूमिका. 30 तारखेला आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. त्या दिवशी आपण तहसील समोर जाऊन आत्मदहन करणार.
तहसील समोर. हो तहसील समोर. पण योग्य वाटतं का आत्मदहन करणं? काय योग्य आता कवा बी मरायचं, असं बी मरायचं, तसंही मरायचं, का जगण्यात अर्थ का आहे या? आपण जिल्हाधिकारी महोदयांना भेटलात, त्यांनी काही मार्ग सांगितला नाही तुम्हाला? काय तिकडे तहसीलला सांगितलं जेव्हा तुमचं होईल काम म्हणले झालं, पण इकडे कोणी दखल घ्यायला तयार नाही आमची. आतापर्यंत कुठल्या अधिकाऱ्याने भेट दिली नाही? नाही कुणीच अधिकारी आला नाही. आम्हीच हेलपाटे मारून कंटाळून आता हे पाऊल उचलले आत्मदहनाचं शेवटी. बाबा तुम्ही पण आत्मदहन करणार आहात? हो हो ठाम आहे आमचं आत्मदान किती करायला. शेतकरी आहेत असे? 4 जण आम्ही. 4 जण. माझ्यासोबत आणखी एक तरुण शेतकरी आहेत. खरंच अशा तरुणांनाही असं त्रासाला कंटाळावं लागते का? अशा तरुणांनी आत्मदहन केलं तर चालेल का? खरंच तुम्ही पण आत्मदहन करण्याचा इशारा? पर्यायच नाही ना, त्याच्याशिवाय मार्ग नाही आम्हाला. हां. शेतीला जायला रस्ता नसल्यावर काय उपयोग आहे? हो. आपला व्यवसाय शेती आहे, त्याच्यावरच आपलं उदरनिर्वाह किती चालतो. एकर शेती आहे? आपल्याला टोटल 4 एकर शेती आहे. तिथं 2.5 एकर आहे, दुसरीकडे 1.5 एकर. हां हां हां. मग आता कसं करता तुम्ही शेताकडे जाण्यासाठी? जाणंच नाही. आज 2 महिने झाले शेताकडे जाणं येणं नाही. म्हणजे चालत जायला सुद्धा रस्ता नाही. पहा किती दयनीय अवस्था आहे. ज्या शेतकऱ्यांनी रस्ता अडवला ते शेतकरी एवढे निर्दयी असतील का हो? त्यांना या आपल्याच गावातील आपल्या भावंडांची काळजी नसावी का? आपण पाहिलं की एका काकरीसाठी, एका पुटासाठी भावाभावामध्ये वितुष्ट निर्माण झालेलं पाहिलं आहे. पण आज हेच आपले बांधव या ठिकाणी रस्ता मागणीसाठी प्रशासनाकडे दाद मागत आहेत. यांना खरंच न्याय मिळेल का? का खरंच यांना आत्मदहनाची वेळ यांच्यावर उद्भवेल? प्रशासन वेळेत यांचा न्याय देईल का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. प्रशासनाने वेळीच दखल घेऊन यांना न्याय द्यावा हीच त्यांची माफक अपेक्षा आहे. पाहूया प्रशासनाला जाग येते का? कॅमेरामॅन रुपेशसह सुशील वाघमारे, महावार्ता न्यूज, चाकूर, लातूर.